बीडमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक एकवटल्याचं पाहायला मिळालं। कराड यांच्या समर्थकांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडलेला होता। वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडांवरती राजकीय द्वेषातून गुन्हे दाखल केल्याचा दावा या समर्थकांनी केला। वाल्मिक कराड हे मसाजोग सरपंच हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत। पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झालेले संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण त्या ठिकाणी त्या आरोपीला कडक शिक्षा करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। आज एक खोटा गुन्हा वाल्मिक कराड यांच्या राजकीय दोषापोटी गुन्हा दाखल केलेला आहे। हे षड्यंत्र आपले धनंजय मुंडे साहेब यांना बदनाम करायचं आणि वाल्मिक कराड यांना बदनाम करण्याचं षड्यंत्र चालू आहे। हे अत्यंत खोटा गुन्हा त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेला आहे। हे खोटा गुन्हा मागे घेऊन जे मारेकरी आहेत त्यांना एक कडक शिक्षा करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन एसपी साहेबांना देण्यात आलेलं। मस्साजोग येथील सरपंचाची जी हत्या झालेली आहे ही अत्यंत निर्दयी आहे। मात्र या प्रकरणामध्ये नाहक राजकारण म्हणून कुणी जर कुणाला गोवण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। वाल्मिक कराड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा कुठंतरी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न झालेला आहे। याची विना चौकशी अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करणं हे चुकीचं आहे। ही मागणी घेऊन या ठिकाणचे सर्व आंदोलक या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला हा जो गुन्हा आहे हा परत घ्यावा ही मागणी करते।